वडिलोपार्जित गावठाण जागेवर घरकुलास मनाई। जैतपूर येथील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन। जैतपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील अनुसूचित जातीतील घरकुल लाभार्थी शिवनाथ दामू गायकवाड यांनी त्यांच्या 3 ते 4 पिढ्यांपासून ताबे उपभोगात असलेल्या गावठाण जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुल बांधण्यास मनाई करण्यात आल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सदर जागा वडिलोपार्जित असून आजही अर्जदाराच्या ताब्यात आहे। शेतीची अवजारे ठेवणे, गुरांचे वैरण तसेच शेतीस पूरक कामांसाठी ही जागा अनेक पिढ्यांपासून वापरात आहे। असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून घरकुल बांधण्यास परवानगी नाकारण्यात आली। घरकुलाच्या पायाचे काम सुरू होताच पोलीस आणून बांधकाम थांबवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। याच परिसरात इतर व्यक्तींना पक्के आरसीसी बांधकाम करण्यास मुभा देण्यात आली असून ग्रामसेवक व प्रशासकांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे। यामुळे आपल्याला व कुटुंबाला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे। जैतपूर हे गाव तापी नदीलगत असून 1987 व 2006 साली आलेल्या पुरात मोठी हानी झाल्याचा उल्लेख करत गावाबाहेरील असुरक्षित जागेऐवजी वडिलोपार्जित सुरक्षित जागेवरच घरकुल बांधण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच संबंधित व्यक्ती, ग्रामसेवक व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेची कायदेशीर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व आपल्याला न्याय द्यावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे, असा निवेदनात म्हटले असून सदर निवेदन देण्यात आले आहे। वंचित बहुजन आघाडी शिरपूर तालुका अध्यक्ष, जैतपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे। जैतपूर गावात अनुसूचित जातीचे शिवदास दामू गायकवाड यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे। तरी सुद्धा जैतपूर गावात प्रशासक व ग्रामसेवक दोघं मिळून या लाभार्थ्यांना वारंवार जी त्यांनी वडिलोपार्जित जी जागा गावठाण जागा सांभाळून ठेवलेली आहे, इथं ते आधी गोरंढोरं व खरे त्यांनी पाळलेलं होतं, त्या ठिकाणी त्यांचे घरकुल मंजूर झाल्यानंतर त्यांची इच्छा की त्या जागे ठिकाणी आम्हाला घरकुल बांधण्यास परवानगी मिळण्याबाबत, पण तरी सुद्धा त्या जैतपूर गावाचे प्रशासक आणि ग्रामसेवक दोघं मिळून त्यांना वारंवार ते नोटिसा पाठवत आहे की त्या जागेत तुम्ही घरकुल बांधू नये आणि त्या जागेत आमचे काही शासकीय तिथे काही बांधकाम होणार आहे असा त्यांना ते नोटिसा पाठवत आहेत। आणि ते अनुसूचित जातीचे असल्यामुळे, अशिक्षित असल्यामुळे त्या लोकांना काही कळत नाही, वारंवार पोलिसाला लावून आणि असे काही खोटे नाटे करून त्यांना ते धमकवत आहेत। त्या अर्थाने आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आणि तक्रार सुद्धा देखील आम्ही देण्यासाठी आलेलो आहोत की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। अनुसूचित जातीच्या माणसाला एवढा त्रास देण्यात येत आहे, त्यांना गावाबाहेर टाकण्यात येत आहे। ते म्हणतात की त्या जागी तुम्ही तिथे राहू नये आणि संबंधित कोणी राजपूत समाजाच्या व्यक्ती आहे, त्याचं घर आहे तिथं, त्या ठिकाणी त्यांचं म्हणलं की माझा घराच्या बाजूला माराचं घर नको, म्हणून ते शासन, प्रशासक आणि ग्रामसेवक दोघं मिळून त्यांनी संघटन करून त्या लोकांना वाढीत टाकण्याचे प्रयत्न करीत आहेत। आणि त्या लोकांना म्हणतात की ह्या जागा पर्याय आम्ही आपल्याला व्यतिरिक्त नाल्या खोल्यात जागा देऊ, कारण की 2006च्या पुरामध्ये त्या गावाची अवस्था दयनीय झालेली होती। त्या ठिकाणी घरात पाणी होतं, गावात पाणी होतं आणि लोकांचे जे खात होते त्या घरात सुद्धा पाणी होतं। अशा अवस्थेत ते प्रशासक आणि ग्रामसेवक त्यांना ते जागा देण्याचं म्हणतात, पण त्यांच्या मालकीचे हक्काची म्हणजे त्यांनी वडिलोपार्जित ती जागा सांभाळून ठेवली आहे, ते जागेचे रक्षण केले त्यांनी। आणि ते काय मागतायत, फक्त आम्हाला त्या ठिकाणी फक्त आम्हाला घरकुल बांधण्यासाठी जागा द्या, एवढीच त्यांची मागणी आहे। आम्ही या कलेक्टर मायबाप, आम्ही जनता आहे, मायबाप आम्हाला आपण न्याय द्याल अशी अपेक्षा बाळगून आम्ही एवढं जैतपूर गावावरून 500-800 रुपये खर्च करून आलेलो आहोत। आम्हाला न्याय द्या साहेब, आम्हाला न्याय द्या, नाहीतर अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात पूर्ण महाराष्ट्रावर उद्रेक पोहोचेल। आणि बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक बातमी आम्ही लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर